आपण आज आलेलो आहेत बघा राक्षस भवन या ब्रिजवर। बीड जिल्ह्यातला सगळ्यात मोठा हे ब्रिज आहे मित्रांनो, बघू शकतात। याच्या आधी बी आपण खूप ह्या ब्रिजचे बी व्हिडिओ टाकलेले आहेत आपल्या चॅनलवर। कुणी बघितले नसते तर तुम्ही जाऊन चॅनलवर जाऊन बघू शकतात। सगळ्यात मोठा हे ब्रिज आहे आणि अंबळनेरवरून मालगाडी म्हणजे रेल्वे निघालेली आहे बघा इकडं बीडच्या दिशेने आत्ताच। त्याच्यामुळे आपण इथं आलेलो आहेत बघा शूट करायला की याच्यावरून गाडी कशी जाते त्याचं आपण तर शूट करणारच होतं आणि आपण पाहणारच होतं मित्रांनो की आता इथून गाडी इगनवाडी रेल्वे स्टेशनपर्यंत जाणार आहे आणि स्टेशनपर्यंत इगनवाडीच्या रेल्वे स्टेशनपर्यंत जाते का मोरच जाते ते आपण रेल्वे स्टेशनवर गेल्यावरच मेळ लागणार आहे। आपण पाहूया आता मित्रांनो गाडी आता इगनवाडी रेल्वे स्टेशनवर गाडी आलेली बघा मित्रांनो, बघू शकतात। इगनवाडी रेल्वे स्टेशनवर गाडी आलेली आहे। क्रॉसिंग होणार आहे इथं मित्रांनो गाडी, ते मोर साहेब चेक करते तर। इगनवाडी रेल्वे स्टेशनवर काम चालू झालेलं आहे। इलेक्ट्रॉनिकचं पोल उभा करण्यात आलेले आहेत बघा, तुम्ही बघू शकतात। पूर्ण खाली होणार आहे मित्रांनो गाडी आता।
इगणवाडी रेल्वे स्टेशनवरून गाडी मोरं निघलेली आहे बीडकडे. आणि नेमकं यांचं लोकेशन कुठून सुरुवात करणार आहे ते सांगता यायचं नाही आपल्याला आताच. याच्यात खडी फक्त खडी पटरी टाकणार आहेत दुई पटरीच्या मध्ये. यांचं हे कुठून चालू करणार आहेत कोणत्या ठिकाणून ते सांगता यायचं नाही. हे गाडी आजच खाली होऊन रिटर्न परत लोड व्हायला जाणार आहे अंबळनेर रेल्वे स्टेशनवर परत. इथं क्रॉसिंग घे बघा. रायमो रेल्वे स्टेशनवर गाडी आलेली मित्रांनो. आणि ही गाडी बीडच्या दिशेने चाललेली रायमो रेल्वे स्टेशनवर गाडी आलेली आहे. आणि ही गाडी बीडच्या दिशेने चाललेली आहे बघा. रायमो रेल्वे स्टेशनच्या मोरं गाडी आता ही निघलीच म्हणायचं आता मित्रांनो. नमस्कार साहेब. हे रायमो रेल्वे स्टेशन आहे. बीडकडे चालली का? कुठून? राजूरच्या रेल्वे स्टेशन पासून मोरं ना? इथून मुरूनच का? इथूनच खाली व्हायला सुरुवात होणार आहे मित्रांनो. दगडवाडी पासून ही गाडी खाली व्हायला सुरुवात होणार आहे. रायमो रेल्वे स्टेशन आहे बघा हे. दगडवाडी पासून सुरुवात होणार आहे मित्रांनो. गाडी खाली होत होत जाणार आहे मोरं राजुरीकडं. गाडी परत रिटर्न अंबळनेरला जाणार आहे लोड व्हायला. आणि परत वापस येणार आहे मित्रांनो बीडच्या दिशेने परत येणार आहे बीडपर्यंत.